हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम बॅक टू नीताज कॉर्नर. तर मुलांचा आनंद तुम्ही बघू शकता. बाहेर जायचं म्हटलं की दोघं नाचायलाच लागतात. त्यांना खूप छान वाटतं बाहेर जायला. तर आज आहे सोमवार आणि सोमवती अमावस्या सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही जातोय नीलकंठेश्वरला. आज तुषारचा सोमवारचा ऑफ सुद्धा असतो. मुलं इथे मस्त रेडी झाले आणि छान हवा येत होती. संध्याकाळच्या वेळी आम्ही निघालो होतो आणि आज सोमवती अमावस्या असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती मंदिरामध्ये. बेलपत्र आणि फुलं घेतली आणि आज पहिल्यांदा फाउंटन इथे चालू बघितलं मी, त्यामुळे विरांश सुद्धा इथे खेळत होता. खूप दिवसानंतर फाउंटन हे चालू केलेलं होतं. थोडासा तो इथे खेळला आणि त्यानंतर आरती चालू झाली होती. 7:30 वाजता संध्याकाळी इथे आरती असते. तर आरती ज्यावेळेस चालू होती तेव्हा खूप छान वाटत होते. इथे एकदम पॉझिटिव्ह वाइब्स येत होत्या. इव्हिनिंग टाईम होता त्यामुळे बरेचसे लोकं सुद्धा आलेले होते आणि खूप मराठी लोकं सुद्धा इथे नेहमी आल्यावर भेटतात. तर संध्याकाळच्या वेळी एकदम प्रसन्न वातावरण होतं. त्यानंतर इथे नर्मदा नदी आहे तर त्याला दिवे वगैरे लावले. इथे ओटा आहे एक झाडाखाली, तिथे आम्ही जरा वेळ बसलो आणि मुलांनी सुद्धा खूप मज्जा केली. श्रेयांशची इथे मस्ती तुम्ही पाहू शकता. खूप नाटक करत असतो, काहीतरी एक्सप्रेशन द्यायचं काम करतो. त्यानंतर विरांशला आज इच्छा होती बाहेर जेवण करायची, कारण खूप दिवसानंतर आम्ही बाहेर जेवलो होतो आज. मी घरी पीठ वगैरे मळून आलेले होते तरी सुद्धा त्याला बाहेर जेवायची इच्छा झाली, त्यामुळे आम्ही इथे थांबलो युनिटी हॉटेलला. क्लीन हायजीन आणि टेस्ट पण भारी आहे इथली. रेट सुद्धा रिझनेबल आहेत. त्यासोबतच बाजूलाच मुलांना खेळण्यासाठी तिथेच हॉटेलला अटॅच थोडीशी जागा आहे इकडे. त्यामुळे मुलांनी इथे खाल्लेलं थोडंसं जिरवलं. खूप जास्त पोट भरलेलं होतं. मुलं बाहेर नेलं की जेवायला खूप पोटभर जेवतात आणि मोठे सुद्धा. सर्वांचं आमचं जेवण फुल झालेलं होतं, त्यामुळे मुलांना घेऊन आम्ही इथे थोडा वेळ खेळलो. त्यानंतर जायचं होतं राजनंदन आईस्क्रीमला व्हिजिट देण्यासाठी, कारण त्यांचे जे ओनर आहेत ते आणि तुषार वापीला सोबत राहत होते. म्हणजे त्यांच्या रूम ज्या आहेत त्या शेजारी शेजारी होत्या. त्यांची ओळख असल्यामुळे ज्यावेळेस भरुचमध्ये त्यांनी ते टाकलं होतं शॉप, तेव्हा तुषारला सांगितलं होतं एकदा तिथे जाऊन या. तर त्यांच्याकडून आम्हाला ही ट्रीट भेटली होती आईस्क्रीमची. तर खूप छान टेस्ट आहे. जर भरुचमधून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर श्रवण चोकरीला हे शॉप आहे. रेट थोडेसे आहेत पण टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. टेस्ट खूप छान आहे आणि जेवण आमचं खूप जास्त झालेलं होतं, त्यामुळे हे आम्हाला थोडंसं हेवी होत होतं. तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा भरुचमध्ये असेल तर. तर असा होता आजचा हा छोटासा मिनी व्लॉग. माझे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.